प्रभादेवीमध्ये एका भल्या मोठ्या खड्ड्यात कार अडकल्याची माहिती समोर येतेय। ही कार बाहेर काढण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। प्रभादेवीमध्ये एक भला मोठा खड्डा आहे रस्त्यावर आणि त्या खड्ड्यामध्ये ही कार अडकलेली आहे। अभिषेक मुठोळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, नेमकी घटना काय घडली आहे? हा खड्डा इकडे कसा पडला आणि कार बाहेर काढण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहे? प्रज्ञा, एकूण पाहायचं तर मुंबईमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस आपल्याला होताना पाहायला मिळतो आणि जागोजागी जे खड्डे आहेत ते आपल्याला रस्त्यांवर पाहायला मिळतात। मात्र एकूणच रस्ता अचानकपणे हा खचला आहे आणि त्यामध्ये एक गाडी जी आहे ती आपल्याला अडकल्याचं पाहायला मिळालेलं होतं। एकूण अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर ही गाडी काढण्यास स्थानिकांना यश आलेलं आहे। मात्र एकूणच जो रस्ता आहे तो अचानकपणे आपल्याला खचल्याचा पाहायला मिळतोय। साधारणपणे 10 ते 15 फूट या खोली जी आहे ती या रस्त्याची, या खड्ड्याची आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे एकूणच मोठा जो अपघात आहे तो कुठेतरी या बसनं होताना टळलेला आपल्याला दिसतो आहे। एकूणच गाडी जर का खाली गेली असती तर मोठा अपघात जो आहे तो होताना पाहायला मिळालेला असता। मात्र सध्याला स्थानिकांकडनं ही गाडी बाजूला सारण्यात यश आलं। बरोबर आहे, म्हणजे मुंबईत एकूणच खड्ड्यांची समस्या असताना आता रस्ते खचताना सुद्धा समोर येत आहे आणि याच खचलेल्या रस्त्यामध्ये ही कार अडकलेली आहे। सुदैवानं फार मोठ्या प्रमाणात रस्ता खचला नाही, त्यामुळे केवळ गाडीचं चाक यामध्ये अडकलंय, गाडी पूर्णतः आतमध्ये गेलेली नाही। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।